तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची पत्नी फरार झाली आणि त्या अशोक खरातच्या पत्नीच्या अटकेसाठी 2 पथकं रवाना झालेली आहेत। नाशिक आणि पुण्याच्या दिशेने पोलीस रवाना झालेले आहेत आणि आता अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना झाल्या आहेत। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। अभिजित, काय अधिकची माहिती? स्नेहिल, अशोक खरात पाठोपाठ आता त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या विरोधामध्ये देखील शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। शेतकऱ्याची फसवणूक आणि बळजबरीने जमीन हडपल्या प्रकरणी हा सगळा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यानंतर आता शिर्डी पोलिसांची टीम जी आहे ती कल्पना खरात यांना अटक करण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळते आहे। मी आता खरात यांच्या नाशिकच्या घराच्या बाहेर आहे, मात्र कल्पना खरात आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी नसल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूण 2 पथकं रवाना करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एक पथक नाशिक तर दुसरं पथक पुण्याला रवाना करण्यात आलेलं आहे। आणि कल्पना खरात नेमक्या कुठे आहे याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत, कारण त्यांच्या नाशिकमधल्या घरी नसल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे आता पोलीस आता त्याची पत्नी कधी अटकेत येते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।